यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माननीय अध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की महाराज साहेबांचा सत्कार मान्य खासदार साहेब व मान्य नामदार साहेब आता नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार करत आहे. यानंतर मुख्याधिकारी यांच्या हस्ते लोकनियुक्त अध्यक्ष साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. माननीय मुख्याधिकारी श्री जळक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. माननीय जळक सर. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माननीय लोकायुक्त नगराध्यक्ष अमन वैद्य, तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित सर्व नवनिर्वाचित सदस्य, शहरातील उपस्थित असलेले नागरिक, पत्रकार बंधू आणि उपस्थित बहिणींनो, आज या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य तसेच नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा पदभार हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 27/12/2021 या दिवशी या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी निराकरण झाले होते. आज 26/12/2025 म्हणजे बरोबर 4 वर्ष प्रशासक कार्यकाळ या सातारा नगर परिषदेने पाहिलेला आहे. उद्या या दिवसाला 4 वर्ष पूर्ण होईल. या 4 वर्षाच्या कार्यकाळानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर त्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक होऊन आज त्या ठिकाणी पदभार सर्वांनी स्वीकारलेला आहे. हा पदभाराचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. त्याच पद्धतीने जबाबदारीचं भान निर्माण करून देणारी आहे. सातारा नगरपालिका आता खूप मोठी झालेली आहे. सातारा नगरपालिकेचे लोकसंख्या जवळजवळ 1,80,000 आणि सध्याची लोकसंख्या जवळजवळ 2.25 लाखाच्या आसपास गेलेली आहे. यवतमाळ नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली हीच नगरपालिका आहे. मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे. वेगवेगळ्या नगरपालिका पाहिलेल्या आहेत. सातारा ही नगरपालिका मागील 1 महिन्यापासून माझ्याकडे आहे. मला सातारा
साताऱ्याबद्दल सांगताना विशेष आनंद होतो की सातारा शहरावरती निसर्गाची जी कृपा आहे ते इतर नगरपालिका ज्या आम्ही जेवढ्या पाहिल्या त्याच्यापेक्षा सातारा शहर हे महाराष्ट्रामध्ये खूप एक वेगळं शहर आहे. सातारा शहराला नैसर्गिकरित्या कास धरण लाभलेलं आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही शहराकडे स्वतःचं धरण नाही, परंतु सातारा शहराकडे स्वतःचं धरण आहे आणि ते धरण असून सुद्धा ते धरण प्रदूषण मुक्त आहे. 0 कंटॅमिनेटेड धरण असलेली महाराष्ट्रातली ही एकमेव नगरपालिका आहे. त्याचबरोबर त्या धरणावरून आपल्याला जे पाणी येते ते बाय ग्रॅव्हिटीने येणार आहे. म्हणजे अशा प्रकारची नगरपालिका महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका आहे. त्याच्यावरती स्वतःचा जलविद्युत प्रकल्प ही सातारा नगरपालिका उभारत आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर सातारा शहर हे अजिंक्यताऱ्याच्या किल्ल्याच्या उतारावरती बसलेलं आहे. असं पर्वत उतारावर असलेली कोकणामध्ये जी शहर आहेत ती बहुतांशी प्रमाणामध्ये पुराच्या तडाख्यामध्ये अडकले जातात. पण साताऱ्याला नैसर्गिकरित्या 7-6 मोठे नाले असल्यामुळे ते पुराच्या तडाख्यात सुद्धा अडकत नाही. अशा प्रकारची शहराची भौगोलिक रचना आहे. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये जे नॅचरल व्हिजिटेशन आहे जवळजवळ 43 ते 45% व्हिजिटेशन आहे. म्हणजे राज्याच्या प्रमाणापेक्षा सातारा शहरामध्ये नैसर्गिक हरित आचरण खूप चांगलं आहे. म्हणजे उत्तम नागरिकांसाठी उत्तम शहर म्हणून सातारा शहर आहे. भविष्यामध्ये ते अशाच प्रकारे विकसित होईल अशी माझी या ठिकाणी खात्री आहे. त्याचबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी जरी सकारात्मक असल्या तरी दैनंदिन आव्हानं शहरासमोर खूप मोठी आहेत. हद्दवाढ झालेली आहे. जवळजवळ 668 किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत. त्या सर्व रस्त्यांना पायाभूत सुविधा पुरवणे आणि हद्दीवाढीमध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, त्याचबरोबर वाढत्या नागरिकांना बरोबर नगरपालिकेचा वाढणारा खर्च त्याचा ताळमेळ लावणे यासारखी आव्हानं नगरपालिकेच्या समोर आगामी काळामध्ये येणार आहे. तरी या ठिकाणी नगरपालिकेचे प्रशासन म्हणून मी या ठिकाणी ग्वाही देतो की नागरिकांच्या ज्या रोजमर्राच्या समस्या आहेत म्हणजे सकाळी दारात घंटा गाडी असेल, पाण्याची सुविधा असेल, ती रात्रीची दिवाबत्तीची सुविधा आहे, त्या सगळ्या समस्या नगरपालिकेचं प्रशासन म्हणून एक संवेदनशील प्रशासन म्हणून त्या प्रश्नाकडे नगरपालिका लक्ष देईल. त्याचप्रमाणे सर्व नवनियुक्त सदस्यांना या ठिकाणी मी ग्वाही देतो की नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना योग्य पद्धतीचा समन्वय, सहकार्य आणि सुसंवाद त्यापुढे राहील आणि सामान्य नागरिक हा प्रशासनाच्या कार्यशैलीचा केंद्रबिंदू राहील. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी जे शहर बसवलं आणि ज्या शहरातून हा स्वराज्याचा कारभार चालवला त्या शहराचं पालकत्व आपल्या सगळ्यांकडे दिलेले आहे. तर मी या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की ते पालकत्व आपण सर्वजण आणि प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्तमरित्या पार पाडाल आणि आगामी काळामध्ये भारतामध्ये एक उत्तम शहर म्हणून हे शहर विकसित करतात. तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सदस्यांना, नगराध्यक्षांना या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपले नवनियुक्त अध्यक्ष मोहिते सर आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. थोडं तुम्ही असे सरळ वाक्य म्हणजे इकडच्यांना पण दिसत समोर असं म्हणजे तुम्हाला पण घेता येईल आणि इकडच्यांना पण दिसत समोर सरळ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि बीजेपीच्या यांनी मला बीजेपीच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातनं म्हणजे जेवढे आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातनं आज मी माझा विजय झालेला आहे. तिथं श्रेय सगळं मी तुम्हाला 2 महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो. आज मी या दोन्ही महाराजांच्या साक्षीनं आणि तुमच्या साक्षीनं तुमच्याकडनं दोन्ही महाराजांनी आणि महाराजांना आणि सर्व साताराकरांना असा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून दाखवू. आपले पाणी प्रश्न असून जे कास्टची आता ती 4-5 किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ते पण लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला 24/7 म्हणजे आठवड्यात म्हणजे 24 तास पाणी कसे देता येईल याचा सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू. तसेच आरोग्याच्या विषयी जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू.
महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू. असे अनेक विषय आहेत, जास्त काय बोलत नाही. आपण सगळ्यांनी जे मला मदत केली, सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आमदार तो बंद कर. बोलतोय काय होते वायर सातारा नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असलो या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर एक पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे. त्यामुळं आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. बरोबर त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली मान्य अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक, आपले सगळ्या नगरसेविका, त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर, नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेला लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. अनेक अडचणी आणि अनेक याच्यानंतर या निवडणुका राज्यात झाल्या आणि त्याचे निकाल झाल्यानंतर आज आपण सगळ्यांनी आपापला कार्यभार सांभाळलाय. आपण आता काम करायला सुरुवात केली आहे आणि एक सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की लोकशाहीतली जी प्रथम आहे जी निवडणुका होणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असतं आणि या निवडणुका कोविडमुळं नंतरच्या काही गोष्टींमुळं लांबत गेल्या आणि अनेक वर्ष प्रशासन सगळ्याच नगरपालिकांवर, महानगरपालिकांवर, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांवर होते. याचा आपल्याला अनुभव येत होता. सगळ्यांची अपेक्षा होती किंवा कधीतरी निवडणुका व्हाव्यात, ज्यांना काम करायचे किंवा लोकांमध्ये ज्यांच्याबद्दल जबाबदारी त्यांच्यावर आपल्या प्रभागाची, आपल्या वॉर्डाची द्यावी ही भावना ज्यांच्या मनामध्ये त्यांच्याकडे ती जबाबदारी जावी आणि आज निवडणुकांनंतर त्या पद्धतीनं आपल्या साताऱ्यामध्ये सुद्धा निकाल झाले आणि आपण सगळेजण आज चांगल्या मताधिक्यानं आपण सगळेजण निवडून आला. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपण स्थानिक आपल्या आघाड्या बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढलो. आज त्याप्रमाणे आज पहिल्यांदा मला वाटतं एवढ्या याच्यामध्ये इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे विचारांची नगरपालिका ही साताऱ्यामध्ये आपण निवडून आणू शकलो ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज खासदार आपले उदयनराजे भाजपचे आहेत,
आज मी आमदार म्हणून भाजपच्या माध्यमातून काम करतोय. राज्य सरकार, केंद्र सरकार या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि आज राज्यामध्ये जरी आपण निकाल बघितले तरी राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पसंती ही राज्याच्या जनतेनं सुद्धा दिली आहे, मतदारांनी सुद्धा दिली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहे त्या जिल्ह्यात सुद्धा आपण बघा की 10 पैकी 7 नगराध्यक्ष आणि नगरपालिका या भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली किंवा भारतीय जनता पार्टीच्या मधून निवडून आल्या. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये खासदारकीपासून सुरू झालेली भाजपची जी घोडदौड आहे ती आम्ही सर्वांनी कायम ठेवण्यामध्ये यश मिळवले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि ही घोडदौड आपल्याला अशीच पुढं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा राखायची आहे. हीच विजयाची पताका, हीच विजयाची परंपरा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला करायची आहे. ही येणारी जिल्हा परिषद भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदवर कसा लागल हा आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं प्रयत्न करायचा आणि तो आपण करू याची खात्री 100% मला या निमित्तानं आहे. आपलं सुद्धा सर्वांचं सहकार्य त्यामध्ये आम्हाला नक्की लागणार. जरी तुम्ही शहरात निवडून आला असला तरी प्रत्येकाशी गावाचे, ग्रामीण भागाचे संबंध आहेत. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जरी शहरात राहायला आला असला तरी आपली मूळची गावं, मूळचे आपली कुटुंब किंवा शेती वगैरे या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपले योगदान भाजपचा नगरसेवक म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून द्यायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. काही आपले अपक्ष पण आज आपल्या बरोबर आहेत. त्यांना पण मी मनापासून, त्यांचं पण सर्व अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. सातारच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूया. निवडणुकीच्या आधी तुम्ही सुद्धा बऱ्याचशांनी भाजपकडे उमेदवाऱ्या मागितल्या होत्या, पण निर्णय घेताना आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसेल, पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजप बरोबर आणि उदयनराजे असतील, मी असतील, आमच्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात. तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ. हा शब्द आजच्या याच्यामध्ये सर्व अपक्ष जे आपल्या आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो. तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा कामामध्ये किंवा आपले नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला कुठं दूर ठेवलं जाईल किंवा फारकत घेतली जाईल असं काही होणार नाही. तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम हे नगराध्यक्ष आणि सर्व जे विद्यमान प्रमुख नगरसेवक सगळेजण जे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की होईल. आता आपल्या निवडणुका झाल्यात, आपल्याला आता कामाला लागायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज साताऱ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण मार्गी लावत आलोय, पण अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अनेक आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आपल्याला एकत्र राहून एकसंघपणे आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे. आपण निवडणुकीला ज्यावेळेला सगळे सामोरे गेलो त्यावेळेला आपण भाजप म्हणून आपण सगळेजण लोकांपुढे गेलोय आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आपण लोकांना, जनतेला मतं मागितलेली आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा आज आपल्यावर पक्ष म्हणूनची जबाबदारी आहे आणि पक्ष म्हणून जी आपल्याकडनं सातारकरांची अपेक्षा आहे ती आपल्याला गतीनं पूर्ण करायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जे काही आपलं प्रभागाचं असेल, शहराचं असेल, जे काही नियोजन करायचंय ते एकत्र आणि एका विचारानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हे नियोजन शहराच्या विकासातून करायला लागणार आहे. लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहे, त्याचा उल्लेख मी मगाशी केला की आज सगळी सत्ता ही भाजपच्या विचाराची आहे आणि एवढी सत्ता भाजपच्या विचाराची असताना तेवढ्या प्रमाणामध्ये सातारा शहराचा
झपाट्यानं विकास झाला पाहिजे ह्या अपेक्षा नक्कीच सातारकरांच्या तुमच्या माझ्याकडनं खासदार साहेब आपल्या सगळ्यांकडनं आहे ती वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं पुढचं नियोजन हे साताऱ्याचं करायला लागणार आहे. आज जरी आपण सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून इथं बसलो असलो किंवा आज जरी सातारा नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक जरी पूर्ण झाली असेल तर मला जे पुढचं जे स्वप्न जे माझं जर विचारलं तर मी या दिवशी एवढंच करेन की पुढच्या 5 वर्षानंतर ज्या वेळेला कधी निवडणूक होईल त्यावेळेला सातारा महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे. सातारा नगरपालिका ही आपल्याला महानगरपालिकेमध्ये परावर्तित करायची हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला लागणार आहे आणि आपलं शहर ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत, ज्या काही भौतिक सुविधा म्हणा या देण्यासाठी जे काही आपल्याला नियोजन करायला लागणार आहे ते तुम्हाला आम्हाला एकत्र मिळून करणं गरजेचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहेत, लोक आता अपेक्षेला आपल्याकडनं बघतात. पत्रकारांचं पण तुमच्या माझ्यावर आपल्या सगळ्यांवर लक्ष असणार आहे आणि एवढी मोठी ताकद आज आपल्याला सातारकरांनी दिलेली आहे. आज आपल्याला कुठेही विरोध करण्यासाठी असं कुणी आज आपल्या इथे एवढा मोठा विश्वास हा आपल्यावर सातारकरांनी भाजपवर तुमच्यावर माझ्यावर खासदार साहेबांवर आपल्या सगळ्यांवर दाखवलंय. तर या विश्वासाला पात्र राहून आपण काम करणं हे गरजेचं आहे. प्रत्येकानं काम करत असताना प्रभाग तर बघितला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, पण मी निवडणुकीच्या ह्याच्यात पण अनेक वेळा बोललोय आणि आज सुद्धा इथं सभागृहात बोलतो की नुसतं प्रभागापुरतं मर्यादित काम न करता आज शहर म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं. काही विषय असे जे शहरासाठी होणं गरजेचं आहे किंवा शहराच्या वाढीसाठी, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी, शहराच्या इतर जे काही असेल त्याच्यासाठी काही गोष्टी काही निर्णय आपल्याला घेणं अपेक्षित आहे लोकांकडनं आणि ते आपल्याला करायला लागणार आहे. त्याचा उपयोग हा संपूर्ण शहरातल्या नागरिकांना होणार आहे. प्रभाग मध्ये मर्यादित तेवढ्या मोठं काम असतं, पण शहर म्हणून आपण जर कामं मोठ्या प्रमाणावर केली तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा संपूर्ण शहराच्या नागरिकांवर पडतो. हे आपण पुढे काम करताना लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सगळेजण एकत्र एक संघ राहून काम करू. भाजपवर टाकलेली जबाबदारी जी सातारकरांनी आहे ती 100% आपण पार पाडू आणि नक्कीच राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून झुकतं मार्ग सातारकरांना 100% मिळेल हे या निमित्तानं आपण सांगू इच्छितो. येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आता 25 फेब्रुवारीला आपलं राज्याचं जे बजेट अधिवेशन आहे हे चालू होणार आहे. त्याच्या आधी सुद्धा मी आताच मान्य मुख्य अधिकाऱ्यांशी थोडं बोलत होतो, कारण आताच मी सांगितलं किंवा 25 फेब्रुवारीच्या आधी आपले जे काही नवीन प्रस्ताव आहेत जे आपल्याला साताऱ्यामध्ये काही नवीन गोष्टी करायच्या, पार्किंगसाठी व्यवस्था असेल, वाहतूक कोंडीची व्यवस्था असेल, काही ठिकाणी म्हणजे ऑडिटोरियम असेल, मंडई असेल, ज्या गोष्टी शहर म्हणून गरजे याचे प्रस्ताव तुम्ही तातडीनं तयार करा आणि ते मंत्रालयामध्ये मुंबईला आपल्याला लवकर पाठवता कसे येतील हे बघा, कारण दिवस कमी राहिले. आचारसंहितेमुळे परत जिल्हा परिषदा वगैरे लागल्या की परत काही काळ मंत्रालयातला जो आहे तो आचारसंहितेत जाणार. आपल्याला ती लागू नाहीये आचारसंहिता, पण आपण आपले प्रस्ताव हे वेळच्या वेळी शासनाकडे पोहोचवले पाहिजेत. वेळच्या वेळी आपली मागणी योग्य मार्गाने शासनापर्यंत गेली पाहिजे. म्हणजे येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला तरतुदी त्याप्रमाणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करून घेता येणार. जर उशीर झाला, वेळ निघून गेला तर परत पुढच्या अधिवेशनापर्यंत काही गोष्टींसाठी आपल्याला वाट बघायला लागणार. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे जे काही आपले प्रस्ताव आहेत ते लवकरात लवकर तयार करून त्याला लागणारी सगळी मान्यता, जागेची मान्यता, जे काही बाकीचे नियोजन आहे सगळं करून मुख्य अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे प्रस्ताव वेगवेगळ्या विभागातले लवकरात लवकर तयार करावे, शासनाकडे दाखल करावे ही सूचना
या निमित्तानं मी करू इच्छितो. जास्त वेळ घेत नाही, अजून महाराजांना बोलायचंय. आणि एवढंच सांगतो की नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराचा कायापालट करण्याचं काम आणि आपलं सातारा शहर हे सुंदर जे आपण म्हणतो आहेच, त्याबद्दल दुमत नाही, पण अजून आपलं शहर आपल्याला सुधारवण्यासाठी या शहरामध्ये अजून ज्या काही गोष्टी आपल्याला कमी वाटतात, काही गोष्टी बाहेरच्या शहरांमध्ये ज्या चांगल्या आहेत त्या आपल्या शहरामध्ये कशा होतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया आणि सातारचा विकास लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करूया. एवढीच आपल्या सगळ्यांना आजच्या या पदग्रहणाच्या निमित्तानं विनंती करू इच्छितो. परत एकदा अमोल मोहिते आणि आपण सर्व नगरसेवक सगळ्यांचं निवडणुकीमध्ये आपण यश मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या भावी वाटचालीस कारकिर्दीत मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंबर साहेब आपण सर्वप्रथम या ठिकाणी या सभागृहात व्यक्तिशः माझ्या वतीने, शिवेंद्रराजेंच्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवर नगरसेविका, नगरसेवक, सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आज अत्यंत एक त्याची वाट सातारा शहर पाहत होतो असा हा दिवस लोटला आहे. कारण की बरेच दिवस प्रशासक होता आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती, पण तिथल्या थोड्या वेगाने होत नव्हती. पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते, नगराध्यक्ष, या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो. कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय सुरुवात पूर्ण झाली असेल तर ह्या सभागृहात झाली. आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर मिळतोच, पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सर्व नगरसेवकांना, नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारतीचे आपण पदार्पण करणार आहोत. बिल्डिंग मोठी जरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात आणि होतील याची मला खात्री आहे. कारण की निवडून देत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल तसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती, तसं आमच्या दोघांच्या मनात कुठल्याही प्रकारची खंत नाही. किंवा मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा त्या ठिकाणी घडेल. हे करत असताना शिवेंद्रराजे असतील, मी असेल, यावेळेस नगरसेवक तर पद तर लिमिटेड होते, इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या जे समोर एक तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची करायची. आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की
जवळचा लांबचा असं आम्ही कोणाला मानत नाही, सगळे जवळचेच आहेत. पण आजपर्यंत ज्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची यांनी सेवा केली, लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांनाच पाठिंबा दर्शवतील, तोच निकष लावला गेला. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी असं समजू नये की ज्यांना मिळाली ते आवडते आणि त्यांना मिळाले नाही त्यांना आवडते, असं आम्ही कधी दोघंही कधी मानत नाही. त्या अगोदर देखील मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेसपासून संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारायचो. आणि मगाशी शिवेंद्राने मला त्यांनी जे उल्लेख केला की तुम्ही बोर्डापुरत मर्यादित तर तुमचा वॉर्ड तर त्याच्यात जास्तीत जास्त सुविधा त्या उपलब्ध झाल्याच पाहिजे, तर त्याचबरोबर तुमच्या शहराच्या वॉर्डमध्ये सुद्धा किंवा इकडं एकंदरीत शहरामध्ये सुद्धा तुमच्या निदर्शनात कधी तर निदर्शनास आलं की बाबा या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे, तर निश्चितपणे आपण प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तर की आपण सर्वांनी ते आमच्या दोघांच्या निदर्शनात आणून द्यावं. त्यात त्याची पूर्तता करण्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. लवकरच मोठ्या अशा प्रशस्त इमारतीत आपलं पदार्पण होणार आहे. प्रशस्त जरी असलं तरी आज एक लक्षात घ्या, इमारतीत पदार्पण करत असताना किंवा ह्या इमारत ही महत्वाची नसते, पण ज्या भावनेने लोकांनी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले, पाठिंबा दर्शवला, त्याला कुठेही तडा जाता कामा नये. आणि मला खात्री आहे तसं होणार नाही आपल्याकडनं. वाटपच्या परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, राज्य शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, त्यात कुठेही सातारा संपूर्ण शहराकरता आणि हद्दवाढीचा जो भाग जो आला आहे त्याकरता आम्ही दोघंही कुठेही त्या बाबतीत कमी पडणार नाही, ही आपण सगळ्यांनी खात्री बाळगा. आज बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे होत असताना या ज्या लोकांनी तुमच्या वॉर्डात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नका की त्यांनी त्याच्या बाजूने होते, हे याच्या बाजूने होते, हे माझ्या बाजूने होते. एक कुटुंब म्हणून वॉर्डकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि काही इच्छा लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे, इच्छा प्रत्येकाची असते की आपण नगरसेवक व्हावं किंवा नगरसेविका व्हावं, पण पद लिमिटेड असल्यामुळं करणार काय. त्यामुळे आम्ही दोघांनी मग सांगितल्याप्रमाणे तोच एक निकष लावला, बाकी दुसरा कुठलाही निकष नाही. आणि भविष्य काळात निश्चितपणे आमच्या दोघांच्या माध्यमातून ज्यांना कुठं ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली तर निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना संधी दिली जाणार आहे. फक्त एकच आहे की हे करत असताना कुठलेही कार्यक्रम जेव्हा आपण आपल्या वॉर्डमध्ये घेत असताना सर्वांना निमंत्रित आपण करावं, ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे. आपल्याला फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आजवर जेवढं काय करता आलं या शहरात, सातारा शहरात, तेवढं आम्ही दोघांनी मिळून केलं. आणि अजून ज्या ज्या काय जे जे करावं लागेल ते निश्चितपणे करणार. खास करून हद्दवाढीसाठी जवळपास आता लागणारा भरपूर निधी लागणार आहे, तो सुद्धा आमच्या दोघांच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आपल्याला पाहायला मिळेल. फार बोलत नाही, पण आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. पण धावधावने सभागृहात आल्यानंतर मगाशी तुमचे मित्र दत्ता बनकरांना ते मित्र
एक ऑप्शन मध्ये माझा जर आपलं कुठं ऍडजस्ट केलं तर बरं होतं. असू द्या. मग तो जरा गावरच आपल्या सगळ्यांना असण्याचा भाग जाऊन द्या. पण मनापासून आपल्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आपल्या भावी वाटचालीसाठी खूप म्हणजे अंतःकरणापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि कुठल्याही प्रकारे तुमच्या वॉर्डात समजा नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे कामं आपण करालच, पण जर तुम्हाला कसं असतं की प्रत्येकाचे विचार म्हणजे तुमचे विचार आमच्या दोघांकरता महत्वाचे. काही गोष्टी आम्हाला सुचतात, काही ज्या तुम्हाला काय सुचलं की आपल्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपल्याला हे केलं पाहिजे तर आपण जरूर आम्हाला सांगा. त्याच्यावरती अंमलबजावणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही करू. आणि एकत्रपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून जेवढा काय निधी आणता येईल त्यात कुठेही आम्ही दोघंही कमी पडणार नाही. आपण फक्त एकच करा की कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना वॉर्डातले जे काय प्रमुख आणि त्या लोकांनी प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा ज्यांनी सहकार्य केलं आपल्याला त्या सगळ्यांना आपण निमंत्रित करावं एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद बाळासाहेब. केबिनला फक्त जावं. केबिनला चला धन्यवाद. आता कार्यक्रम अध्यक्षाला त्याला मध्ये घे की अध्यक्ष मागे खाली बसतो सर नका नको मागे